पाटील साहेब, दुग्ध व्यवसायातली जी आव्हानं आहेत याबद्दल आता आपण थोडक्यात बोलतोय. शेण घाण काढणं, स्वच्छता करणं, ही जी अडचणीची गोष्टी आहेत, दूध काढणं ही पण एक त्याच्यात कष्टाचं काम आहे. या गोष्टी तुम्ही आता एक्सप्लेन करताय, आता थोडक्यात इतर सांगितलं, परंतु वैरणीचं जे त्यांच्या खाद्याची जी गोष्ट आहे, हे मॅनेजमेंट सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण त्याच्यावरती त्यांचं आरोग्य अवलंबून आहे. तर ते कशी करतात आणि त्याच्यातले आव्हानं काय आहेत? सगळ्यात महत्त्वाचं मला देवाचे आभार मानायला पाहिजेत की ज्या भगवंतानं या सृष्टीमध्ये ही मुक जनावर तयार केलं आणि त्याचं नाव आहे म्हैस आणि गाय. हे जमिनीमधला चारा खातं आणि आमच्या शरीराला लागणाऱ्या ज्या काय सूक्ष्म अंतर्द्रव्य असतील किंवा त्याला आपण न्यूट्रिशन्स असतील, हे पोचवायचं माध्यम आमच्या समोर ही म्हैस आणि गाय आहे. म्हणजे मातीमध्ये असणारे गुण हे दुधामध्ये आणायचे आणि ते माणसापर्यंत पोचवायचं, हे जणू काय देवानं हा मधला एक दुवा दिलेला आहे माणसाला जगायचं. मग हाडांना लागलेली गरज, शरीराच्या अवयवांना लागणारी गरज ही कुठून पुरवू शकतो? औषधाने गोळ्या खाणं हे एक पर्याय झाला, पण नॅचरल पर्याय कुठला असेल तर दूध तयार करणं. आणि हे दूध तयार करायचं असेल तर आपल्याला चाऱ्याचा आधार घ्यावा लागला. आज माझी 10 एकर वडिलोपार्जित जमीन आहे. ह्या 10 एकरामध्ये त्या जमिनीमध्ये हिरवा चारा आणि त्याची पौष्टिकता, गुणवत्ता ही जपलेली आहे. मुक्या जनावराला लागणारी एनर्जी, मुक्या जनावराला लागणारे हे न्यूट्रिशन कशा पद्धतीने मिळवायचं याचं परिपूर्ण असं ज्ञान आमच्याकडे आलं. आणि आम्ही हत्ती गवताच्या नव्या नव्या जाती या ठिकाणी लावलेल्या आहेत. त्याचबरोबर 12 महिने मक्याचं या ठिकाणी मका चारा आम्ही तयार केलेला आहे. त्याचबरोबर मेगा स्वीट नावाची गोड अशी ज्वारी आहे. ह्या अशा वैरणी आम्ही काय करतो, चारा कापून आणतो. तो चारा अशा चांगल्या ब्राझील कंपनीच्या चांगल्या हार्वेस्टिंग म्हणजे कुट्टी मशीनमध्ये आपण त्याचं गाठलं जातं आणि अंदाजे 5 mm ते 13 mm ची कुट्टी या ठिकाणी आम्ही करतो. आज गेली जवळजवळ बरीच वर्ष झाली, 27 वर्ष झाली अशा पद्धतीचे नवीन नवे प्रयोग आपण करतो. पण अलीकडच्या 10 वर्षामध्ये जसं तंत्रज्ञान नवीन नवीन आमच्या गोठ्यामध्ये आम्ही विकसित केलं, त्यावेळेला मात्र TMR वगैरे ह्या अशा पद्धती आल्या. आज माझ्या गोठ्यामध्ये काम करणारं आज आमचे पांडुमामा पण या ठिकाणी आहेत, तर त्यांनी सुद्धा आम्हाला खूप मदत या ठिकाणी गेली 9 वर्ष झालं केली. शेतातला चारा पौष्टिक आणायचं, मुक्या जनावराचा अजिबात हाल करू द्यायचं नाही. आणि त्याचबरोबर हा चारा अतिशय चांगल्या पद्धतीचा, आज इकडे बघितलं तर या चाऱ्याचं जे खालच्या बाजूचे जे बुडके असतात, ज्याला ड्राय मॅटर म्हणतो, हे अगदी तंतुमय पदार्थ म्हशीला आवडल हे उकिरण्यामध्ये जातं. बाकीचे सामान्य मशीन जे असतात त्याचे गोल गोल रिंगा असतात, पण हे जे ब्राझील कंपनीचं जे मशीन आहे, आम्ही अलीकडच्या 2-4 वर्षामध्ये खरेदी केलेलं आहे. पूर्ण म्हणजे पूर्ण त्याचं एकदम ड्राय मॅटर. हा आम्हाला चारा विकत घ्यावा लागतो 8 रुपयानं. तो चारा आमच्या हिरव्या वैरणीमध्ये तंतुमय पदार्थ व्हावा आणि क्रश व्हावा ह्या पद्धतीने हे सगळं केलेलं आहे. याच्यावर जनावरांच्या आहारामध्ये मिनरल मिक्सचरचं महत्त्व वाढावं आणि ती गरज तिची भागावी, हा हे सुका चारा, ते ज्वारीचा कडबा, गव्हाचा भुस्सा, हरभऱ्याचा कोंडा असा टाकला जातो. त्याच्यावर चवीपुरतं मीठ टाकलं जातं, त्याच्यामध्ये सोडा खायचा टाकला जातात. आणि असं हा TMR करून टोटल मिक्स राशन, म्हणजे TMRचा लॉंग फॉर्म काय, तो टोटल मिक्स राशन, म्हणजे जेवणाचं ताट आम्ही तयार करतो. आणि अशा पद्धतीने ही बिचारी मुकी जनावर खात असतात. किचन आहे, या किचन मध्ये आता हे तयार झालेलं आहे. बरोबर. आणि पांडुमामांनी केलेलं आहे ते प्रत्येक हे केलेलं आहे. तर यातनं सांगायचं काय, प्रत्येक पशुपालकांना अशा गोष्टी जर केल्या तर अतिशय गुणवत्तेचं दूध तयार करायला काहीच हरकत नाही. खाद्याचं सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण याच्यावरतीच त्यांचं पूर्ण पोषण. आणि जसा तुम्ही मगाशी एक मुद्दा सांगितलात की जमिनीतली सगळी पोषक तत्व जी आपल्या शरीराला गरजेची आहेत, वातावरणातली जी गरजेची आहेत, ती देण्याचा दुवा म्हणजे ही मुकी जनावर आहे. तर त्याच्या दुधातनं हा सगळं, आणि त्यासाठी एक खाद्य महत्वाचं आहे, त्यासाठी एक खाद्य महत्वाचं आहे. परंतु त्याच्या पुढचा महत्वाचा प्रश्न पाटील साहेब की यांचं आरोग्याची काळजी घेणं. कारण आपल्याकडे तो एक महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे की डॉक्टर्स आणि इतर त्यांचे जे औषध आहेत, इतर गोष्टी, त्याच्यासाठी काय करावं लागतं किंवा कुठले आजार येतात? आता तसं बघायला गेलं तर आहार व्यवस्थापन जर दर्जेदार असेल तर निश्चितपणानं तुमचं जनावर आजारी पडू शकत नाही. कारण त्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी जे काय न्यूट्रिशन गरजेचं असतं, म्हणजे रोगप्रतिकार शक्ती म्हणतो आपण त्याला, तीच नैसर्गिक वैरणीमधून तयार झालेली आहे. आणि दुसरा विषय, निसर्गाच्या सानिध्यामध्ये त्याला आम्ही दोरीच बांधलेली नाही. ऊन वारा पावसामुळे ते जनावर एवढं एकरूप झालंय की त्याला आजारी पडायची गरजच नाही. 90% गोट्याला डॉक्टर आमच्या लागत नाहीत, फक्त भरवण्यासाठी आणि तपासण्यासाठी. आणि काय एमर्जन्सी लागली तरच आपल्याला गोकुळ दूध संघाचा आधार घ्यावा लागतो आणि त्या ठिकाणी आपल्याला ते काम करावं लागतं. म्हणजे व्यवस्थापन अतिशय महत्वाचं आहे. मॅनेजमेंट. मी आता तेच म्हणणार होतो की महत्वाचं त्यांनी काय केलंय की आपल्याकडं ज्या ज्या अडचणी येतात त्या अडचणीला सोल्युशन आपण गोळ्या आणणं, डॉक्टर शोधणं किंवा अजून कुठेतरी बाहेर जाणं, परंतु त्याच्यापेक्षा ते मुळात निर्माणच का होतंय
हे तुम्ही शोधलं आणि त्यांना आता मुक्त गोठा आणि त्याचं खाद्य या गोष्टीवरती लक्ष दिलं. महत्वाचा आता त्याच्या पुढचा मुद्दा घेऊया आपण की या गोठ्याच्या व्यवसायामध्ये आता इतके सगळे कष्ट आहेत, एवढं सगळं आता व्यवसाय पण पैसा पण दिसतोय, पण त्याच्यात अजून वेगळं काय करता येते किंवा शासनानं याच्यात शासकीय धोरणं कुठं कमकुवत आहेत का किंवा स्ट्रॉंग आहेत का किंवा अजून व्हायला पाहिजेत जेणेकरून भरपूर तरुणाई याच्यामध्ये येईल. जी तरुणाई आता भरकटताना आपण पाहतोय तरुणाई इकडे येईल आणि महत्वाचं म्हणजे आपल्याला त्याला इकडनं गोकुळचा किंवा इतर संस्थांचा काही सपोर्ट आहे का? दादा खूप चांगलं तुम्ही प्रश्न विचारला, इतका जीवाभावाचा प्रश्न विचारला की आजपर्यंत मला म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायला इतकं प्रचंड आवडेल की प्रश्नच इतका सुंदर आहे की ती प्रत्येकाची एक कळच आहे. तर मला असं समजून म्हणजे मला सांगायचं प्रत्येक शेतकऱ्याला की आपण उभं राहण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय, आपल्याला दुधाचे रेट पाहिजेत, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, तरच आपण या व्यवसायामध्ये तग धरू शकणार आहे. बरं आज मला असं म्हणायचं आहे की गाईचा रेट किती असायला पाहिजे, तर गाईचा रेट हा जवळजवळ 40 रुपये ते 50 रुपये असायला पाहिजे. कारण एकंदरीत उत्पादन खर्च जर बघितला आज 25 रुपये गाईचा उत्पादन खर्च यायला लागलाय आणि म्हशीचा 40 रुपये खर्च यायला लागलाय. आता 25 रुपयेचं तयार झालेलं दूध जर आपण 32 रुपयाला जर घालत असेल तर 7 रुपयेमध्ये आमचं काय होणार नाही, कारण 1 लिटरच्या पाठीमागं 7 रुपये शिल्लक राहतात. आणि म्हशीमध्ये जर काम करायचं असेल तर 40 रुपये उत्पादन खर्च आणि मिळतं किती 60 ते 62 रुपये. म्हणजे समजून घ्या आज 20 रुपये आपल्याला या ठिकाणी ते 22 रुपये या म्हशीमध्ये मिळतात. हा नफा किंवा हे मार्जिन जर वाढवायचं असेल तर पर हेड दुधाचं उत्पादन वाढवलं पाहिजे आणि दूध स्वस्त करण्यासाठी शेतकऱ्यांना आज या ठिकाणी केलं पाहिजे. यासाठी दूध संघांनी जेवढा जास्ती दर देता येईल त्या ठिकाणी तिची अंमलबजावणी त्या ठिकाणी झाली पाहिजे. शासनाचा सपोर्ट सुद्धा अनुदानाच्या बाबतीत असेल किंवा संघांना प्रोत्साहन असेल त्या बाबतीत झाला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा विषय ब्रीडिंगवरती आमचं आज महाराष्ट्रामध्ये काम, कारण प्रायव्हेट या ठिकाणी इतक्या कंपन्या आल्यात आणि इतकं आज शेतकऱ्यांना ते सिमेंटच्या कांड्या महागाच्या घ्यायच्या आल्या. तर मला असं म्हणायचं आहे सॉर्टेड सिमेंट जर आमच्या शेतकऱ्याला जर 50 रुपयामध्ये जर जिल्हा परिषदेकडून जर मिळालं किंवा प्रत्येक शासनानं जर अशा पद्धतीचं केलं तर येणारं 2 वर्ष ही आमच्या शेतकऱ्यासाठी खूप मोठी क्रांती या दूध व्यवसायामध्ये होईल. पाटील साहेब, एकंदरीत गोट्याचं हे मॅनेजमेंट इथलं तुमचं सगळं काम जे चालतंय हे पाहतोय आपण, परंतु सगळ्यात महत्त्वाचं जसं तुम्ही आव्हान करता की तरुणाईंना या व्यवसायाकडे आल्यास खूप मोठी संधी आहे. बरोबर आहे. आपण आरोग्याबद्दल त्यांच्या बघितलं, त्यांच्या खाद्याबद्दल बघितलं, त्या कडबा कुट्टीतल्या वेगळे खाद्य तुम्ही सांगितलं, परंतु अजून पुढचं अडचण काय आहे की एखाद्या तरुणाला खरंच इच्छा आहे की नाही मला हे करायचं आहे, तो निसर्गप्रेमी आहे, तो प्राणीप्रेमी आहे, मला हे करायचं आहे, परंतु त्याकडे जमीन नाही आहे आणि त्यासाठी चारा, जसं आता तुम्ही सांगितलं तुमची स्वतःची 10 एकर वडिलोपार्जित जमीन आहे ज्याच्यातून तुम्ही तो चाऱ्याचं उत्पादन करताय आणि इकडं खायला घालताय, तर जमीन नाही आहे आणि इतर काही अडचणी आहेत त्याच्या खाद्यासाठीच्या, तर त्याच्यावरती कशी बात करता येईल? खूप चांगला प्रश्न. किंवा जर विकत घ्यायचं तर मग तिची गणितं जुळतात का? नक्की जुळतात. प्रत्येक पशुपालकाला माझी एक विनंती आहे, प्रत्येकाकडे शेती असेलच असं काय नाही, शेती नसणारे सुद्धा आज व्यावसायिक दूध व्यवसायामध्ये उभे राहणारे दिसतात. आज तसं बघा गेलं तर कुठल्या तरी एखाद्या विद्यार्थ्याला असं वाटतं किंवा एखाद्या तरुणाला वाटतं की मला दूध व्यवसाय करायचा आहे पण मी सिटीमध्ये राहतो, मला यातलं नॉलेज नाही, तर तुम्ही जर प्रॉपर एखाद्याच्या गोठ्यावर जाऊन जर एक 15-20 दिवस झालं माहिती घेणं किंवा आमच्यासारख्या गोठ्यावरती येऊन प्रशिक्षण घेणं, ह्या दूध व्यवसायाचं जाणून घेतलं तर आम्ही तुम्हाला ह्या दूध उत्पादनावरती येणारा खर्च किंवा कॉस्टिंग काढून देतो की बाबा 1 लिटर दूध तयार करण्यासाठी अशा गोष्टी आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर 100% जर वाळलेल्या सुक्या चाऱ्या, तुमच्याकडे शेती नाही पण एक 10 गुंठ कुठेतरी तुम्ही भाडे तत्वावर जमीन घेऊ शकता आणि त्या ठिकाणी जर 15 म्हशीचा जर गोठा करायचा असेल तर मी सांगतो तुम्हाला 100% वाळलेल्या 7 रुपयेपासून ते 8 रुपयेपर्यंत आपल्याला चारा सीझनला मिळतो. मग ज्वारीचा कडबा असेल, त्याचबरोबर ज्वारीची कुट्टी असेल, हरभऱ्याचा भुसा असेल किंवा गव्हाचा भुसा असेल, ह्या वाळलेल्या वैरणी जर आपण स्टोअर करून ठेवल्या आणि सकाळी 5 ते 6 किलो आणि संध्याकाळी 5 ते 6 किलो जर आम्ही ज्वारीची कुट्टी जर दिली आणि पशुखाद्य एका दूध देणाऱ्या जनावराला जर 4-4 किलो दिलं तर निश्चितपणानं आपल्याला हिरवा चारा आणायला जायची गरज नाही. जसं उत्तर भारतामध्ये जवळजवळ 80% हिरवा चारा घालत नाहीत, म्हणजे पंजाब हरियाणामध्ये आता पंजाब जरा डेव्हलप झालं, तिथं सायलेज बनवलं जातं, पण अजून काही अशी राज्य आहेत
त्याच्यामध्ये युपीचं नाव घेता येईल आणि त्याच्यामध्ये हरियाणाचं नाव घेता येईल. हरियाणामध्ये गव्हाची शेती केली जाते आणि गव्हाची मळणी रब्बी हंगामामध्ये झाल्यानंतर जे धान्याच्या समोरच्या बाजूला भुसकट पडतं ते भुसकट असं स्लॅबच्या घरामध्ये आणून ठेवलं जातं आणि त्या भुसकटावरतीच ते अख्खं हरियाणाचे एवढे स्टेटमध्ये एवढी जनावरं आहेत की 4 लाख जनावरं आम्हाला ती दर वर्षाला सेल करतात. तर तेवढी जनावरं तयार करायची ताकद त्या सुक्या चाऱ्यामध्ये आहे. तर निश्चितपणानं आपल्याला सुक्या चाऱ्यावरती आणि दुसऱ्याचा चारा विकत घेऊन समजा 2 रुपये 2.5 रुपयानं जरी चारा विकत घेतला 3 रुपयानं जरी विकत घेतला तर त्याचं सायलेज बनवायला 2 रुपये कॉस्टिंग येते. म्हणजे 5 रुपयेमध्ये आपण सायलेज या ठिकाणी बनवू शकतो आणि ते सायलेज आम्ही सकाळी 3-4 किलो संध्याकाळी 3-4 किलो वाळलेल्या सुक्या चाऱ्याबरोबर आम्ही जर दिलं तर निश्चितपणानं 7-14 लिटर दूध देणारी मुर्रा म्हस 100% आपल्या वातावरणामध्ये आणि आमच्या व्यवस्थापनामध्ये गोठ्यामध्ये वाळलेल्या चाऱ्यामध्ये देऊ शकते. तर ज्यांच्याकडे पैसे आहेत पण जमीन नाही भाडे तत्वावर आपल्याला गोठा म्हणजे जमीन घेऊन आपण दूध व्यवसाय करू शकतो. फक्त एक काम करावं लागेल, तुम्हाला त्या म्हशीचं दूध हे 70 रुपयानं विकावं लागेल. कारण 40 रुपये उत्पादन खर्च आणि 30 रुपये जर मिळालं तर 15 जनावरांच्या युनिटमध्ये दरवर्षी 10 जनावरं दुधामध्ये राहतात आणि 5 जनावरं व्यायला झालेली जातात. तर एका जनावराचं 12 लिटर दूध धरलं तर 10 जनावराचं 120 लिटर दूध होतं. मग मला असं म्हणायचं आहे 30 रुपयेनं 120 लिटरचा जर हिशोब केला तर रोजचे 3600 रुपये आणि महिन्याला 1 लाख रुपये त्याच्यातनं आपण ह्या हिशोबातनं आम्ही त्या ठिकाणी मिळवू शकतो. हा विश्वास त्यासाठी हे 70 रुपये तरी जायला पाहिजे मिनिमम. 70 रुपयानं जायला पाहिजे बाहेरचे. आता हे आपण बघतो की वाळल्या चाऱ्याचं तुम्ही असं हे मॅनेजमेंट केलेलं आहे, यासाठी शेड बांधलंय. बरोबर आहे. गावाकडे जास्ती असतं ना गवत. बरोबर आहे. भात कापणीच्या काळामध्ये जे पिंजर राहतं भाताचं बरोबर आहे. ते वापरलं जातं, तर त्याचा कितपत इफेक्ट होतो किंवा ते इकडे वापरलं जातं? तसं बघायला गेलं तर आज व्यवस्थापनामध्ये इतक्या चांगल्या म्हशी आपण खरेदी केल्या, इतक्या चांगल्या सोन्यासारख्या जातीवंत गायी तयार केल्या आणि आमच्या गोठ्यामध्ये केल्या तर त्याला कुठला पण चारा नाही टाकून जाणार. त्याची गुणवत्ता तपासली गेली पाहिजे. आता तसं बघायला गेलं तर वाळलेल्या चाऱ्यामध्ये वैरणीचा राजा जर कोण असेल तर ज्वारीचा कडबा आहे. 2 नंबरला तो गव्हाचा भुसा तिथे दिसतो, गव्हाचा भुसा. 3 नंबरला हरभऱ्याचा भुसा. म्हणजे अशा पौष्टिक वैरणी पाहिजेत. डोंगरी गवत हा एक पर्याय झाला, पण डोंगरी गवतामध्ये एवढं चांगलं प्रोटीन वगैरे नाही आहे त्याच्यामध्ये, एवढं दमाचा आणि भाताचा पेंडा किंवा ज्याला भाताचं पिंजर म्हणतो 100% तो घालायच्या लायकीचा नाही. कारण म्हशी एवढ्या हेवी आहेत, दूध देण्याच्या एवढ्या कॅपॅसिटीच आहेत, तर ह्या असल्या निकृष्ट वैरणी नकोत. वैरणी कुठल्या पाहिजेत? ज्वारीचा कडबा, गव्हाचा भुसा, हरभऱ्याचा भुसा, अशा क्वालिटी. मक्याचा कुट्टी सुद्धा चालते, पण अशा वैरणी सोडून ह्या अशा काड्या असणाऱ्या वैरणी अजिबात नको. काही शेतकरी तुरीचा घालतात, ह्यात काय ते जनावर डायजेस्ट करणार आहे? त्याची एनर्जी हे अन्न पचवायलाच निघून जाईल. तर त्यामुळं अशा गोष्टी अजिबात करायच्या नाहीत. हे नाही खाणार हे, तर असा प्रयोग तुम्ही अजिबात करायचा नाही. म्हणजे झालं कसं, होंडा गाडीमध्ये राखेल घालून फिरवण्यापेक्षा पेट्रोल घालून फिरवून ॲव्हरेज काढलेलं कधीही चांगलं. तर मुर्रा म्हशीला चांगल्या पौष्टिक वैरणी घालून त्याचं दूध काढलेलं कधीही चांगलं. बरोबर. नाही, ही उदाहरणात नाही, याच्यात एक गोष्ट कळते. शेतकऱ्यांना मुळात हे गोष्टी माहित आहेत, परंतु काय की लिमिटेशन्स स्वतःला घालून घेतलेत की नाही बाबा मी हे कुठं करत बसू, आता आयतं पिंजर मिळालेलं आहे, डोंगरातलं गवत मिळालं आहे, त्याच्यावरच चालू ठेवणं त्यांचं काम आहे. हा, आणि त्यामुळे असं वाटत राहते की हा व्यवसाय म्हणजे फार कष्टाचा आणि फार तोट्याचा व्यवसाय आहे. कुठेतरी थोडे 4 पैसे राहतात म्हणून करायचं, परंतु अशा पद्धतीने जर केलं तर तो मुलाबाळांसाठीच नाही तर परंपरागत एक मोठा व्यवसाय होऊ शकतो. 100%. आता इथं शेजारीच माझी जमीन आहे, 10 एकर आहे. याच्यामध्ये एकाच ठिकाणी तर चाऱ्यामध्ये त्याच्यामध्ये आम्ही खूप चांगलं काम केलेलं आहे. याच्यामध्ये हत्ती गवत जवळजवळ 5 ते 6 एकर केलेलं आहे. ॲडवांटा 756 त्या कंपनीनं नवीनच शिफारस आणलेली आहे आणि खूप चांगला चारा त्या ठिकाणी त्यांनी म्हणजे बियाणं महाराष्ट्राला पोच केलेला आहे. त्याचबरोबर गोकुळच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला कोल्हापूर जिल्ह्यात चांगला चारा या ठिकाणी त्यांनी तयार करायचा बेस तयार केलेला आहे. मेगास्वीट नावाची गोड ज्वारी पण आली आहे. ती ज्वारी इतकी सुंदर आहे की 14 ते 16% त्याच्यात शुगर आहे. ते जर मुर्रा म्हशीनं खाल्लं तर 6 लिटरचे 7 लिटरला मस्त दूध देते. तर म्हणजे इतका बेस चांगला वैरणीचा मी या ठिकाणी तयार केलेला आहे. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आमच्या जमिनीमध्ये इतके प्रचंड गांडूळ तयार झालेले आहेत की हे तुम्हाला जर दाखवलं तर तुम्हाला विश्वास सुद्धा या ठिकाणी बसणार नाहीत. आणि दर्शकांना दाखवायचं असेल तर ते पण, कारण अलीकडच्या 40 वर्षामध्ये आम्ही शेती सोडून भरकटलेलो आहे. पण ती पुन्हा जर 40 वर्ष पाठीमागे जायचं असेल तर प्रत्येक तरुणाने जनावर पाळून त्या जनावराचं मिळालेलं शेण जर शेणखताला जर आपण शेणखताचा वापर केला तर निश्चितपणानं एवढ्या मोठ्या 140-145 कोटी लोकसंख्येला नक्कीच अन्नदाता म्हणून जर आम्ही शेतकरी उभे आहे तर निश्चितपणाने तेवढ्यांची भूक भागवायची ताकद ह्या म्हशीमध्ये आणि गायीमध्ये आणि त्या तरुणामध्ये आहे.
साहेब मला त्यातनंच एक प्रश्न सुचला की आता म्हशींचं जे शेणखत आहे, शेण आता तुम्ही शेतात वापरल्याचं तर सांगितलं थोडक्यात, तर अजून आता इतक्या म्हशी आहेत तुमच्या, तर त्याचा अजून काय कशासाठी फायदा होतोय का? माझ्या 10 एकराला जेवढं लागतं तेवढं मी 100 ट्रॉल्या ठेवतो, एकरी 20 ट्रॉल्या टाकतो, म्हणजे जवळजवळ 40 टन शेणखत आम्ही टाकतो. कारण रासायनिक खताचा निम्म्यावर आम्ही आणलेला आहे. कारण माझ्या पौष्टिक आणि गुणवत्तेचा चारा, आता जमिनीत काय जर कमी पडलं तर इकडं जनावर माती खायला लागतात किंवा लोखंड खायला लागतात किंवा लघवी प्यायला लागतात. मग हे जनावरांच्या मध्ये ही डिफिशियन्सी कशामुळे होऊ शकते, तर न्यूट्रिशनमुळे ही डिफिशियन्सी होऊ शकते. त्याच्यामध्ये असणारी जीवनसत्वांचा अभाव, तिथं गाभाला जात नाहीत. मिनरल मिक्सचर जर कमी पडलं तर अंग, म्हणजे त्याला आपण म्हणजे कॅल्शियम आणि फॉस्फरस जर जमिनीमधनं कमी पडलं तर जनावरांचे अंग बाहेर येताना दिसतात. मग हे सगळं जनावर आम्हाला शिकवा लागले की तुझ्या मातीमध्ये काय कमी पडलंय बघ, हे सांगायचं जणू काय माझं विद्यापीठच माझ्याकडे आता तयार आहे. हे तुमचा याच्यातला प्रचंड अभ्यास आहे, तुम्ही त्यामध्ये प्रॅक्टिकली काम करताय, त्याचे ट्रेनिंग घेतले, ट्रेनिंग देताय. बरोबर आहे. ह्याच्यातनं अजून एक गोष्ट शेतकऱ्यांना कळाली असेल की सगळं काही पूरक आहे, एकमेकाला संलग्नित आहे. म्हणजे पाणी, जमीन, जमिनीतले असणारे अर्क, त्याच्यात असणारे न्यूट्रिशन्स, ती येणारे त्याच्यावरती असणारं खाद्य, ते म्हशी आणि त्याच्यात असणारं दूध, आणि ते दूध खाल्यानंतर असणारं आपलं आरोग्य, हे सगळी काही सायकल ह्या जमिनीपासून सुरुवात होते आणि बरोबर आहे जमिनीपर्यंत येते. आणि मुळात महत्वाचं मला हा एक मुद्दा तुमचा पटला की याच्यामुळं काय झालं की कृत्रिम म्हणजे रासायनिक खतं जी आहेत त्याचा वापर हळूहळू कमी झाल्यामुळं जमिनीचा पोत चांगला राहिला आणि त्याच्यामुळे फर्टिलिटी जी आहे, फर्टिलायझर्स वापरून जी खराब होणार होती ती चांगली राहिली. आणि इतर तुम्हाला असं कधी वाटलं नाही का की या शेतामध्ये मग थोडा ऊस किंवा इतर काहीतरी उत्पादित करावं? नाही, कसं झालं, जनावरांची संख्या वाढत गेली आणि आता हिशोब सांगायला झाला तर समजा एकरी जर आज शाश्वत शेतीचा जर विचार केला तर 40 ते 45 टनाच्या वर काय कोण शाश्वत शेतीच्या वर जाऊ शकत नाही. कुठंतरी एखादा शेतकरी की 60, 70, 80 टन हे काढणारे. तर आज ऍव्हरेज कोल्हापूर जिल्ह्याचं बघितलं तर मला वाटतं 30 टनाच्या आतच आहे. मग आज मला सांगायचं आहे, आमचा जिल्ह्याचा सर्वे करा किंवा एखादा सामान्य शेतकरी डोळ्यासमोर जर करून जर हिशोब सांगायचं झालं तर 1 एकर ऊस जर केला तर 40 टन आज आपल्याला उत्पादन मिळतं. आणि 3,000 रुपये जरलं तर 1,20,000 रुपयाचं उत्पन्न मिळतं. किती महिन्यानंतर? 15-16 महिन्यानंतर. कारण 14 महिन्यानंतर तोड येते, 1 महिन्यानंतर कारखाना बिल काढतो आणि मग त्याची सोसायटी फिरते आणि मग आणि महिन्यानंतर त्याला परत सोसायटी मिळते. म्हणजे एका पिकाचा टर्म हा 16 महिन्याचा असतो. मग 16 महिन्यामध्ये 1.25 लाख रुपये मिळतात. मग मला सांगा, त्या 1.25 लाखामध्ये 30-40 हजार रुपये खर्च मिळतो. मग आपल्याला मिळतात किती? 16 महिन्यामध्ये 80,000. मग ह्याच्याच पेक्षा ह्या 1 एकराच्या चाऱ्यामध्ये जनावर किती? तर एका जनावराला 5 गुंठ जमीन या ठिकाणी लागते चाऱ्यासाठी. पाटील साहेब, आपण आता व्यवसायाची आर्थिक गणित सांगत होतात. व्यवसायाची आर्थिक गणित सगळ्यात महत्वाची असतात, परंतु याच्यामध्ये महत्वाचं उत्पादन खर्च जो असतो याच्यावरची ती कमी करायचा असेल किंवा त्याच्यावरचे काही टिप्स असतील तर त्यास कुणाला हे ऐकायला आवडतील? खूप चांगला प्रश्न आहे. प्रत्येक पशुपालकांना ज्यावेळेला आपण गाई म्हशीचा दूध व्यवसाय चालू करतो, एक डेअरी फार्म उभा करतो, त्यावेळेला त्या जनावरांची ॲक्च्युली गरज काय आहे, मी कुठल्या क्वालिटीचं एक देवानं तयार केलेलं मशीन मी या ठिकाणी खरेदी केलेलं आहे. त्याचं वर्षाला प्रत्येक गाई म्हशीचं काहीतरी अभ्यासपूर्ण विषय असतो की बाबा गाईनं 4,500 लिटर दूध दिलं पाहिजे, म्हशीनं 2,500 लिटर दूध दिलं पाहिजे. ह्या गणितानं ज्यावेळेला आपण व्यवसाय सुरू करतो त्यावेळेला सगळ्यात मोठं खर्च कुठं होतो तर पशुखाद्यावरती होतो. आणि आता पशुखाद्य हा एक पर्याय आहे का? तर आज आपल्या भारतामध्ये चांगल्या तज्ज्ञ माणसांनी, न्यूट्रिशनवरती काम करणाऱ्या माणसांनी एक सर्वे केलेला आहे की आज शेतकऱ्याकडे क्वालिटीची वैरण नसल्यामुळं जे न्यूट्रिशन जनावराला लागतं ते कमी पडते, म्हणून पशुखाद्याची निर्मिती या ठिकाणी तयार झालेली आहे. हे प्रत्येक पशुपालकांना याची नोंद घ्यायची आहे. मग आज 30 धान्य जर आम्हाला एका कंपनीतनं त्याचं पॅलेट बनवून किंवा मॅश बनवून जर येत असेल आणि आमचा खर्च जर त्या कंपनींना जात असेल तर प्रत्येक पशुपालकांना माझी एक विनंती आहे, तुमच्या स्वतःच्या शेतामध्ये किंवा आजूबाजूला जर भाडे तत्वावर जर तुम्ही शेती घेऊन जर तुम्ही चारा करायचा असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही मका, मेगा स्वीट किंवा मालदंडी ज्वारी किंवा हत्ती गवत अशा पौष्टिक वैरण तयार करून आपल्याला काय करायचं आहे, पशुखाद्यावरती खर्च कमी करायचा आहे. काय झालं, राज्यकर्त्यांनी कारखानदारी उभा केली हो, पण फायदा कारखानदारीचा फायदा झाला राज्यकर्त्यांना. शेतकऱ्याला काय झालं, आम्ही एक बेस त्यांचा तयार करून दिला की बाबा आम्ही ऊस तयार करून त्यांच्या कारखान्याला घालायचं आणि मग ते सगळे मालोमाल आणि आम्ही मात्र सोसायट्या काढा आणि मग पोरग्याचं लगीन करा, सोसायटी काढा, विहीर काढा, सोसायटी काढा आणि आपण बंगले बांधा आणि असं करा. म्हणजे आम्ही आयुष्यभर कर्जामध्येच राहिलो. तर माझं असं मत आहे, ऊसाचं वाढं आणि ऊसाचा पाला 100% तुम्ही या ठिकाणी खाऊ घालू नका. कारण जनावराच्या शरीरामध्ये जर निकृष्ट दर्जाचं जर तुम्ही आहार व्यवस्थापनामध्ये काम केला तर त्या जनावराची झीज होते. ऊसामध्ये फक्त 2% प्रोटीन आहे, ते पण बुडक्यापासून शेंड्यापर्यंत.
ऊस घालायचा असेल तर त्याला काहीतरी मर्यादा ठेवा. अगदी 2-4 किलो सकाळी आणि 2-4 किलो संध्याकाळी. एक शेतकऱ्यानं अख्खा गोठाच्या गोठा त्या ऊसावरती ठेवलेला आहे. ऊस घालायला दुमत नाही, कारण मी असं म्हटलं तर चुकीचं होईल की घालूच नका. 100% कारण पर्याय नाही आहे शेतकऱ्याकडे. काय तुम्ही ऊसाचं वाडं घाला, ऊसाचा ऊस घाला, पण अखंड ज्या वेळेला घालता त्याला काहीतरी मर्यादा ठेवा. त्याला पौष्टिकतेची गुणवत्तेची जोड लावा त्याला. कारण जनावर काय होतं, कत्तलखान्याकडे जनावर वाचवायचं हा मेन फोकस माझा महाराष्ट्रामध्ये आहे. नाही, यासाठीच म्हणजे खाद्य चांगलं असेल तर त्यांची वाढ जी आहे, त्यांचं आरोग्य चांगलं राहील आणि दुग्ध त्यांचं देण्याचं जे प्रमाण आहे ते व्यवस्थित राहील. त्यामुळे कत्तलखान्याकडे जे जाण्याचं प्रमाण वाढलेलं होतं ते कमी होईल. आणि सरांचा तो एक दृष्टिकोन फार महत्त्वाचा, कारण मुलाखतीच्या आधी आम्हाला थोडक्यात सांगत होते की हे जे वाढायला लागलेलं आहे ते आपल्याला कमी करता येतं, फक्त त्यांच्या खाद्यावरती लक्ष द्यायला पाहिजे. आर्थिक गणित तर आपण पाहिलीत, आता ते फक्त दुधाचं कावडी बघूया. पाटील साहेब, एकंदरीत पूर्ण तुमचं फार्म फिरताना किंवा हे जे मशीनचा जो गोठा आहे हे सगळं पाहताना एक गोष्ट लक्षात येते, प्रॉफिट दिसते खूप सारं, सगळा एवढा पैसा आहे, परंतु याच्याकडे तुमचं कष्ट आहे, याच्याकडे तुमचं मॅनेजमेंट, आर्थिक गणित ही सगळ्यात महत्त्वाचे आहेत की याच्यावरती पहिला म्हणजे अभ्यास असायला पाहिजे, त्याचे ट्रेनिंग्स घ्यायला पाहिजेत. स्वतः सर ट्रेनिंग देतात, त्यांचे ट्रेनिंग कॅम्प आहेत, त्याच्यासाठी ही एक ट्रेनिंगची बिल्डिंग पण आहे. आणि त्याचबरोबर याची माहिती, त्याचा अभ्यास केल्यानंतरच या व्यवसायात उतरावं आणि याचे भीती बाळगण्याचे कारण नाहीत. कारण आर्थिक गणित मांडताना आपण पहिल्यांदा बघतो की ते मशीन किती प्राईसचं असेल, त्याचा खाद्याचा खर्च किती येईल, ते म्हशी कितीला भेटतील. आणि त्याचमुळं मी तुम्हाला पुन्हा एकदा शेवटचा प्रश्न करेन की या सगळ्या अनुभवातनं, एवढी सगळी यशोगाथा आपण पाहिली, या सगळ्या अनुभवातनं एक तर कळतं की याच्यात फार मोठं यशस्वी होत आहेत. तर काय संदेश असेल, काय उपदेश असेल सगळ्यांना किंवा नवीन व्यवसायात येणाऱ्यांना, करतायत त्यांना सुद्धा? तसं बघायला गेलं तर मी एक असं ज्वलंत उदाहरण आहे की या दूध व्यवसायामध्ये, कारण 100 जणांना जर विचारलं तर दूध व्यवसाय परवडतो का, तर मला वाटते 60 ते 70% म्हणणार की या व्यवसायात यूज नका, आणि 40% म्हणतील केलं तर होईल. आणि माझ्यासारखा एकटा म्हणाल 100% याच्यामध्ये व्यवसायामध्ये यश मिळू शकतं. आता हे जे सगळं वैभव उभं राहिलं किंवा हे जे नॉलेज आलं हे मला एका दिवसात आले नाही. हे 27 वर्षाचं त्याच्या पाठीमागचं माझे कष्ट आहेत. सुरुवातीला सुरुवात केली 2-4 जनावरांपासून, तसं तुम्हाला ते मॉडेल तुम्ही घेऊ शकता की 4-5 जनावरांपासून सुरुवात करा. ग्रोथ होताना मला अडचणीत आल्या, म्हणजे मला ज्या अडचणी आल्या, जे माझ्या व्यवसायामध्ये चढ उतार जे आले ते मला आले, मला सपोर्ट करणारं कोणी नव्हतं. तर मी महाराष्ट्राच्या पाठीमागं मी आज या ठिकाणी उभा आहे. तुम्हाला निश्चितपणानं ह्या ठिकाणी अडचण येणार नाही. काही नाही पशुपालक मित्रांनो, काही त्यातले मी तुम्हाला 5 टिप्स देतो. शेवटचा टप्पा आहे. सगळ्यात महत्त्वाचं तुमची इच्छाशक्ती असायला पाहिजे की मी दूध व्यवसायामध्ये काम करू शकतो, मला गोठ्यामध्ये खूप चांगलं काम करायचं आहे, ही इच्छाशक्ती बाळगा. 2 नंबरला तुम्ही गायी करा किंवा म्हशी करा, जातीवंत गायींची निवड करा. 3 नंबरला कुठल्याही कामगाराच्या याच्या भरोशा बसू नका. मुक्त गोठ्याच्या संकल्पना, हे नवं तंत्रज्ञान तुम्ही अवलंबा. त्यानंतर तुमच्याकडं शेती नसेल तर वाळलेल्या चाऱ्यावर, सुक्या चाऱ्यावर तुम्ही या ठिकाणी जनावरांचं पालनपोषण करू शकता. नसेल तर तुम्ही सायलेज या विषयावरती नवं तंत्रज्ञान तुम्ही अवलंबून प्रत्येक म्हशीला आणि प्रत्येक गाईला 5-5 किलो त्याला मुरघास आणि त्याच्याबरोबर सुका चारा याच्यावर तुम्ही काम करू शकता. चौथी गोष्ट आहे, तुम्ही फक्त काय करायचं, ब्रीडिंगवरती काम करत चला. तुम्हाला मिळणाऱ्या सिमेंटच्या कांड्या ह्या दर्जेदार असायला पाहिजेत. गोठ्यात होणाऱ्या तयार रेड्या आणि गाईच्या पाड्या ह्या दर्जेदार तयार करण्यासाठी नवं सॉर्टेड सिमेंट असेल, नव्या एम्ब्रिओ ट्रान्सफर असेल, म्हणजे IVF तंत्रज्ञान असेल, 1 महिन्याचा गर्भसुद्धा आपल्याला टाकता येतो, 12 म्हणजे जनरेशन पुढे जाता येतं. अशा नव्या तंत्रज्ञानाला तुम्ही तिकडं अभ्यासपूर्ण त्या ठिकाणी काम करा. त्याचबरोबर दुधाची विक्री ही डेअरीला न घालता तुम्ही जरासं किरकोळ विक्रीमध्ये जरा गेलं तर खूप चांगलं होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, तुम्हाला ह्या व्यवसायामध्ये बारकाव्यानं काम करण्यासाठी किंवा दुसऱ्याच्या भरोश्यावर न राहण्यासाठी मिल्किंग मशीनचा वापर केला तर कुठल्याही कामगाराची या ठिकाणी गरज होणार नाही. म्हणजे 5 टिप्स आहेत: मिल्किंग मशीन, मुक्त गोठा, नव्या तंत्रज्ञानासाठी सिमेंटच्या कांड्या, त्याचबरोबर दुधाची विक्री आणि तुमचं याच्यामध्ये असणारं काम. ह्या 5-6 गोष्टीमध्ये जर तुम्ही काम केला तर ह्या दूध व्यवसायामध्ये आता आम्हाला 27 वर्षानंतर ते जाणवायला लागलंय. हे जर एवढं सगळं जर करायचं असेल तर ह्या 5 गोष्टी जर फॉलो केल्या तर निश्चितपणानं तुम्ही अजिबात नावं ठेवू नका. 100% हा दुग्ध व्यवसाय एक चांगला खानदानी व्यवसाय म्हणून या ठिकाणी उभा राहील. नाही, खरंच खूप छान भाषेमध्ये आणि जे शब्द पाहिजे आहेत, कारण लोकांना महत्त्वाचं म्हणजे मगाशी जो चर्चेत मुद्दा निघाला की लग्न होण्यापासून कुठल्याही गोष्टीपासून त्या रिस्पेक्टेड व्यवसाय हा म्हणून बघितला जात नाही, सन्माननीय व्यवसाय म्हणून बघितला जात नाही, परंतु खानदानी हा शब्द जो वापरला ना, खरंच याच्यामध्ये फार मोठा आणि जो काही रिस्पेक्टेड व्यवसाय म्हणता येईल तसा आहे.
खूप छान मार्गदर्शन केलं सर. पुन्हा एकदा आमच्या चॅनलच्या वतीनं, दर्शकाच्या वतीनं तुमचं मी आभार मानतो. धन्यवाद. आणि पुन्हा मी सर्वांनाच आवाहन करेन की याच व्हिडिओच्या सिरीजमध्ये शेतकऱ्यांच्या ज्या मुलाखती घेणार आहोत, याच्यामध्ये पुढच्या वेळेला सुद्धा अजून एकदा सरांची आपल्याला मुलाखत घ्यायची आहे. ती म्हणजे सर आता एक जे प्रयोग करतात, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ आणि त्यांची विक्री, स्वतःचाच एक स्टॉल आहे. सध्या प्रायमरी लेवलला आहे तो. ज्यावेळी आता अजून मोठा होईल, मोठा दिसेल आपल्याला, त्यावेळी नंतर आपण पुढचा त्यांचं एक सिरीज असेल ती त्यावेळी कंटिन्यू करू. सर पुन्हा एकदा तुमचे आभार. धन्यवाद. धन्यवाद. जय हिंद. अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा.